सुवर्णकार सर्व व्यावसायिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं महिला दिन सोहळा सिडको इथं भामरे मिसळच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष अनिल शेठ एकनाथ शेठ दुसाने यांच्या अध्यक्षतेखाली तसंच सर्वश्री राहुल शेठ जाधव, अभिजित दुसाने, घनश्याम शेठ दुसाने, अशोक शेठ वाघ, प्रवीण शेठ मोरे, अमित शेठ सराफ, अजय शेठ बुराडे, विशाल शेठ विस्पुते, तुषार विस्पुते, अश्विनीताई बोरस्ते, श्रीमती सुरेखाताई लोळगे, निमाताई विस्पुते आदी मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उत्साह संपन्न झाला। स्वागत गीत संगीताताई किरण शेठ दुसाने यांनी गायलं। या प्रसंगी सर्वश्री अश्विनीताई बोरस्ते, राजेंद्र शेठ दिंडोरकर, सुरेखाताई लोळगे यांनी महिला दिनाप्रसंगी विशेष मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केलं। या महिला दिनाप्रसंगी संस्थेच्या वतीनं 13 महिला उद्योजकांचा सर्वश्री लता धर्मराज दुसाने, प्रज्ञा प्रशांत इखनकर, दीपालीताई विस्पुते, जयश्रीताई पद्माकर घोडके, लताताई चंद्रशेखर घोडके, लीना बंडूशेठ यादव, श्रीमती ज्योती अवधूत कुलथे, सोनल सूर्यकांत हिराव, मंगल बोधनकर, लक्ष्मी बोधनकर, श्रीमती मीनाताई सोनार, कांचन किरण उदावन, हिना संदीप दुसाने आदी कर्तृत्ववान महिलांचा भेटवस्तूत सन्मानपत्र व शाल देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे सरचिटणीस सुरेश शेठ बागुल तसंच सूत्रसंचालन किरण शेठ दुसाने तसंच आभार प्रदर्शन संस्थेचे खजिनदार चारुहास गोडके यांनी केला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री जयवंतराव ओझरकर, अजय शेठ सराफ, रवींद्र शेठ जाधव, सुनील शेठ बाविस्कर, भास्करराव मैन, बाळासाहेब सोनगिरकर, श्याम शेठ बागुल, सुरेखाताई लोळगे, अरविंद शेठ बागुल आदींनी विशेष परिश्रम घेतले। महिलांनी समाजामध्ये उत्कृष्ट काम केलं त्यांचा आपण इथं सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे सुवर्णकार व्यावसायिक महासंघातर्फे। तर याचा सर्वांनी बोध घ्यावा आणि सर्व संस्था कार्यकारिणी मंडळ सर्व माझ्या पाठीशी आहे, समाज सर्व माझ्या पाठीशी सर्वांना। व्यावसायिक महासंघ स्थापन 2-3 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आम्ही छोटे छोटे कार्यक्रम घेतो तर हा आमचा सगळ्यात मोठा कार्यक्रम झालेला आहे आणि आमचा उद्देश आहे की एका पूर्ण सुवर्णकार समाज व्यावसायिक सगळे एकत्र करायचे जेणेकरून व्यवसायामध्ये आम्ही सर्व एकत्र आहोतच, पण आमचा उद्देश आहे का सुवर्णकार सहकार क्षेत्रासह सुवर्णकार समाजाच्या लोकांनी पडलं पाहिजे, त्याच्यात साडी संस्थासुद्धा पडलं पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी आपला समाज पुढे गेला पाहिजे जेणेकरून महिलांनी बाहेर पडलं पाहिजे। आता असे एक विशिष्ट असं आहे का आमचे जे बरेचसे दुकान आहे महिलाच मोठ्या प्रमाणात दुकान सांभाळतात आणि मोठ्या प्रमाणात दुकानदारी महिला वर्ग करायला लागले आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे। अनिल शेठ दुसाने, भास्करराव मैन, प्रकाश शेठ थोरात, त्याच्यानंतर तुमचे पंकज शेठ दुसाने असे थोर ज्येष्ठ लोक आमच्या पाठीशी आहेतच। त्यामधून आम्ही विविध कार्यक्रम घेत असतो। तसंच आमचे शशाराव, मनोज जानोरकर, आत्ता सरांनी आम्हाला संस्थेला 11,000 रुपये देणगी दिली, अनिल शेठ सराफ या सर्व माध्यमातून हा कार्यक्रम करत राहतो। तर आमचा एकच उद्देश महिलांनी सर्व एकत्र आलं पाहिजे हा संस्थेचा उद्देश आहे आणि भविष्यात संस्था आमची असे बरोबर मोठमोठे कार्यक्रम करत त्यात नक्कीच। मधोर संस्था अध्यक्ष नाशिक, आज सुवर्ण व्यावसायिक संघाचा जो कार्यक्रम झाला आज खूप उत्स्फूर्त असा त्यांना प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी महिलांसाठी जो आज कार्यक्रम घेतला नक्कीच महिलांना त्याच्यातून उत्तेजन मिळेल आणि पुढच्या वर्षी त्यांच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिला तयार होतील आणि त्यांच्या कार्यक्रमाला खूप शुभेच्छा देतो की त्यांचा कार्यक्रम असं उत्तेजनच होत जावं आणि त्यांच्या कार्याला असंच यश येत राहो हीच मी सदिच्छा व्यक्त करतो। मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा होतो, तसंच त्याचप्रमाणे आज सुवर्णकार समाज सिडको च्या वतीने आज हा आम्ही महिला दिन साजरा करतोय। यात मुख्यतः असं की ज्या महिलांनी आपलं योग्य असं काही कार्य केलं तशा सर्व महिलांचा आम्ही आज सत्कार केलेला आहे। तसेच काही महिला बघितल्या तर साध्या सरपंचपासून तर राष्ट्रपती झाल्या आजच्या याच्यात महिला। अशाच महिलांना अजून उत्तेजन मिळावं असं आमचं कार्य चालू राहणार आहे आणि महिला दिनाला आमच्याकडून शुभेच्छा। किरण आहेत, न्यूज टुडे, नाशिक।